अंगारकी चतुर्थी विशेष आज आपण बाप्पाच्या आवडीचे उकडीचे मोदक बनवणार आहोत। पण सध्या आंब्याचा सीझन चालू आहे, तर आपण याला आंब्याचा रस टाकून म्हणजे आंबा मोदक बनवणार आहोत। इथे गूळ घेतला अर्धा वाटी, त्यामध्ये 1 वाटी एवढा आंब्याचा गर मिक्सरमध्ये बारीक केलेला टाक, 1 गच्चा वाटी भरून एवढा ओल्या नारळाचा किस टाकलेला आहे। या पद्धतीचं कोरडं व्हायला हवं। नंतर कढईमध्ये अर्धा वाटी पाणी, 1 वाटी आंब्याचा रस टाकायचा, थोडंसं चवीनुसार मीठ टाकायचं आणि 1 वाटी भरून एवढं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। इंद्रायणी तांदळाचं पीठ वापरलेलं आहे, ज्यामुळे त्याला चिकटपणा असतो आणि मोदकाच्या कळ्या हे चिरणार नाहीत किंवा मोदक कुठेही तुटणार नाही। छान सुरुवातीला वाटीने कशाने मळून घ्यायचं गरम असताना आणि नंतर थंड झाल्यावर ते हाताने या पद्धतीचं एकदम मऊसर असं लोण्यासारखं पीठ मळून घ्यायचं। नंतर पुरी मेकरवरती याची एक पारी बनवून घेतली, तुम्ही हाताने देखील घेऊ शकता। छान अशी पातळ पारी बनवून तयार झाली। आता याचा कळ्या पाडून घ्यायच्या आहे। कळ्या पाडताना खालच्या 2 बोटाला आपण तांदळाचं पीठ लावणार आहोत, ज्यामुळे चिटकणार नाही। मध्ये जे बोट वापरणार आहोत त्याला पीठ लावायची गरज नाही। तयार झालेलं सारण यामध्ये भरायचं आणि एकसारखं एकाच बाजूने गोल फिरून मोदकाच्या कळ्या हे बंद करून घ्यायच्या आहे। वरचा थोडासा भाग जर पिठाचा जास्त असेल तो काढून घ्यायचा। तयार झाला आहे आपला सुंदर सुबक असा मोदक। आता पाण्यामध्ये डिप करून हवा वाफायला ठेवायचा आहे, म्हणजे छान हवा वाफल्या जातो आणि मऊसूत असा राहतो, कोरडा होत नाही। नंतर यावरती एव्हरेस्टचं केशर वापरलेलं आहे। झाकण ठेवून 10 मिनिटांसाठी लो गॅसवरती आपल्याला वाफवून घ्यायचे आहे। छान मोदक आता आपले वाफलेले आहेत। इथे बघू शकता अगदी रंग छान सुरेख आलेला आहे, चकाकी येते मोदकाला। आता यावरती तुपाची धार सोडायची आणि तयार झाला आहे आपला मँगो फ्लेवरचा मोदक। रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा। पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत।